प्रिय बंधू भगिनींनो, आज मी मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 26 वचन 14 ते अध्याय 27 वचन 66 धावळ्यांचा रविवार यहुदा येशूचा विश्वासघात करतो यावर चिंतन करत आहे. मत्ते अध्याय 26 वचन 14 ते अध्याय 27 वचन 66 या शुभवर्तमानातील उतार्यात मत्ते येशूच्या अटकेच्या संदर्भात घडलेल्या घटनांचे वर्णन करतो. त्यामध्ये पुढील घटना समाविष्ट आहेत: यहुदाचा विश्वासघात, शेवटचे भोजन, पेत्राच्या नकाराविषयी येशूची भविष्यवाणी, गेत्सेमनीतील येशूची अटक आणि प्रमुख याजकापुढे येशूची चौकशी. या घटनांवर आपण चिंतन करूया, जेणेकरून परमेश्वर आपल्याला या घटनांद्वारे कोणता संदेश देत आहे हे समजून घेता येईल आणि त्या संदेशाला आपण कसा प्रतिसाद देतो यावर मनन करता येईल. यहुदाचा विश्वासघात. या घटनेमध्ये आपण पाहतो की यहुदा जो येशूचा एक शिष्य होता, तो 30 चांदीच्या नाण्यांसाठी येशूचा विश्वासघात करण्यास तयार होतो. यहुदा फक्त 30 चांदीच्या नाण्यांसाठी येशूचा विश्वासघात करण्यास तयार झाला. यावरून आपल्याला दिसते की जगात काही लोकांसाठी पैसा, भौतिक संपत्ती आणि सांसारिक सुखे ही परमेश्वराप्रती निष्ठेपेक्षा अधिक महत्त्वाची असतात. याचाच विस्तार असा की जे लोक स्वार्थासाठी प्रलोभनांना बळी पडतात आणि अशा प्रकारे आपल्या प्रभू येशूचा विश्वासघात करतात, त्यांनाही हे लागू होते. आपण सतर्क राहिले पाहिजे आणि अशा कोणत्याही प्रलोभनांना नकार दिला पाहिजे जे आपल्याला स्वार्थासाठी आणि सांसारिक सुखांसाठी प्रभूचा विश्वासघात करण्यास प्रवृत्त करतात. शेवटचे भोजन, लास्ट सपर. येशूने आधीच एका व्यक्तीच्या घरी पास्का सण साजरा करण्याची व्यवस्था केली होती. यावरून असे दिसते की येशू आपली कामे योग्य प्रकारे आणि नियोजनबद्ध रीतीने करत होता. मग शिष्यांनी येशूच्या सांगण्यानुसार जाऊन पास्काची तयारी केली. आपणही येशूचे अनुकरण करून आपल्या कामांचे योग्य वेळी आणि बारकाईने नियोजन केले पाहिजे. असे केल्याने आपल्याला यश आणि समाधान मिळेल. योग्य तयारी न केल्यास आपण अपयशी होऊ शकतो आणि निराशा, दुःख आणि हलक्या स्वरूपातील नैराश्यालाही सामोरे आपल्याला जावे लागते. येशूला आधीच माहीत होते की यहुदा त्याचा विश्वासघात करणार आहे. म्हणूनच तो आपल्या शिष्यांना स्पष्टपणे सांगतो की त्यांच्यातील एक त्याचा विश्वासघात करणार आहे. येशूला आधीच कसे कळले की यहुदा त्याचा विश्वासघात करणार आहे? येशूला हे कळले कारण तो लोकांचा बारकाईने आणि सूक्ष्मपणे अभ्यास करणारा होता आणि त्याच्या लक्षातून काहीही सुटत नव्हते. तो यहुदा बरोबर असताना त्याच्या वागणुकीचे निरीक्षण करत होता आणि त्याला ठाऊक होते की यहुदा हा पैशाच्या मागे लागलेला मनुष्य आहे, जो पैसे मिळवण्यासाठी काहीही करू शकतो, अगदी आपल्या प्रभू आणि गुरुचा विश्वासघात सुद्धा. आपणही येशूप्रमाणे आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या खऱ्या स्वभावाला ओळखले पाहिजे. त्यासाठी आपण त्यांचे बारकाईने आणि सूक्ष्मपणे निरीक्षण केले पाहिजे. अन्यथा ते आपल्यालाही एखाद्या दिवशी फसवू शकतात, जसे यहुदाने येशूसोबत केले. अर्थात यहुदाने येशूचा विश्वासघात केला, तो येशूने त्याचे निरीक्षण करण्यात तो कमी पडला म्हणून नाही, उलट मानवजातीला पापांपासून तारण्यासाठी परमेश्वराच्या योजनेचाच हा एक भाग होता. यहुदाकडून झालेला विश्वासघात हा या परमेश्वराच्या योजनेचा एक भाग होता. आपण कधीही यहुदासारखे वागू नये आणि भौतिक मोह किंवा सांसारिक सुखांसाठी आपल्या प्रभूचा विश्वासघात करू नये. आपल्या आणि येशूप्रती असलेल्या प्रेमामध्ये कोणतीही गोष्ट अडथळा बनू नये. तसेच पैशासाठी किंवा सांसारिक सुखांसाठी आपण कधीही कोणाचाही विश्वासघात करू नये. येशूने आपल्या शिष्यांसोबत घेतलेल्या शेवटच्या भोजनामध्ये त्याने ख्रिस्त शरीर म्हणजे युखरिस्ट या संस्काराची स्थापना केली. ते जेवत असताना येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्याला देत म्हणाला, घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. मग त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून तो त्यांना देत म्हणाला, तुम्ही सर्वांनी यापासून प्या, हे माझ्या कराराचे रक्त आहे.
जे अनेकांच्या पापांच्या क्षमेसाठी ओतले जाते. मी तुम्हाला सांगतो, आतापासून मी द्राक्षाच्या या रसापासून पुन्हा पिणार नाही, जोपर्यंत मी तो माझ्या पित्याच्या राज्यात तुमच्यासोबत नव्याने पिणार नाही. ख्रिस्त शरीर युख्रिस्त हे येशूने मानवजातीला दिलेले एक महान वरदान आहे, ज्यामध्ये तो खरोखरच शरीर आणि आत्म्यासह उपस्थित असतो. आपण मिसाला म्हणजे युख्रिस्तला उपासनेचा लिटर्जीचा केंद्रबिंदू म्हणून सन्मान दिला पाहिजे. शक्य तितक्या प्रमाणात धर्मगुरूंनी दररोज मिसा अर्पण करावी, जोपर्यंत ते आजारी नसतील किंवा प्रवासात नसतील तेव्हा. श्रद्धावंतांनीही प्रत्येक रविवारी आणि बंधनकारक सणांच्या दिवशी पवित्र मिसामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच शक्य असल्यास दररोजही सहभागी व्हावे. ख्रिस्त शरीर ग्रहण करण्यासाठी आपण स्वतःला घोर म्हणजे मृत्यूपातक पापांपासून मुक्त ठेवले पाहिजे आणि लहान म्हणजे सामान्य पापांसाठी प्रायश्चित्त केले पाहिजे. घोर पापांच्या बाबतीत ख्रिस्त शरीर ग्रहण करण्यापूर्वी आपण प्रायश्चित्त संस्कार घेणे म्हणजे कन्फेशन करणे आवश्यक आहे. ख्रिस्त शरीर ग्रहण केल्यानंतर आपण स्वतःला पापी वर्तनापासून दूर ठेवले पाहिजे, जेणेकरून आपण ख्रिस्त शरीरामध्ये स्वीकारलेल्या येशूचा सन्मान राखू शकू. पेत्राच्या नकाराविषयी येशूची भविष्यवाणी. येशू जसा यहुदाच्या विश्वासघाताविषयी भाकीत करतो, तसाच तो पेत्राच्या नकाराविषयी अचूक भाकीत करतो. तेव्हा येशू त्याला म्हणाला, आजच्या या रात्री तुम्ही सर्वजण माझ्यामुळे दूर जाल. पेत्र म्हणाला, जरी सर्वजण तुमच्यामुळे दूर गेले तरी मी कधीही दूर जाणार नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुला खरे सांगतो, आजच्या या रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नाकारणार आहेस. पेत्र म्हणाला, जरी मला तुमच्यासोबत मरण आले तरी मी तुम्हाला कधीही नाकारणार नाही. परंतु पेत्राने शेवटी त्याला नाकारलेच. खरे शिष्य म्हणून आपण पेत्राप्रमाणे आपल्या जीवनात कधीही त्याला नाकारू नये. आपण येशूचा पाठपुरावा करत असताना कोणती अडचण, परीक्षा, दुःख, अगदी मृत्यूही स्वीकारण्यास तयार असले पाहिजे. गेत्समनीतील येशू. येशू आपल्या शिष्यांसह गेत्समनी नावाच्या ठिकाणी गेला, जिथे तो दुःखी आणि व्याकुळ होऊ लागला. त्याने आपल्या शिष्यांना तेथे थांबवून त्याच्याबरोबर जागरण करण्यास सांगितले. येशू नेहमी आपल्याला त्याच्यासोबत जागरण करण्यासाठी आमंत्रित करतो. आपण त्याने सांगितलेले ऐकले पाहिजे आणि त्याच्यासोबत जागरूक राहिले पाहिजे. येशूबरोबर जागरण करणे म्हणजे त्याच्या दुःखात आणि वेदनेत सहभागी होणे होय आणि आपल्या जीवनात त्याच्या शिकवणीचे पालन करण्याचा प्रयत्न करणे होय. येशूचे खरे शिष्य म्हणून आपण नेहमी त्याच्याबरोबर जागरण करण्यास तयार असले पाहिजे. गेत्समनीच्या बागेतील प्रार्थना. गेत्समनीच्या बागेत येशू आपल्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करतो आणि दुःखाचा प्याला त्याच्याकडून दूर करावा अशी विनंती करतो. पण शेवटी तो स्वतःची इच्छा पित्याच्या इच्छेला अर्पण करतो. तो थोडा पुढे जाऊन तोंड खाली घालून पडला आणि प्रार्थना करू लागला, माझ्या पित्या, शक्य असेल तर जरा दुःखाचा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझी नव्हे तर तुझीच इच्छा पूर्ण हो. येशू आपल्याला परमेश्वराकडे विनंती करताना कोणता आदर्श दृष्टिकोन ठेवावा हे दाखवतो. आपण नेहमी स्वर्गीय पित्याच्या इच्छेला शरण जावे आणि आपल्या जीवनात तो जे काही ठरवेल ते स्वीकारण्यास तयार असले पाहिजे. आपल्याला परमेश्वराकडे काही मागण्याचा अधिकार नाही. उलट नम्रतेने मागावे आणि तो आपल्यासाठी जो सर्वोत्तम आहे तेच करेल यावर विश्वास ठेवावा. तसेच जे आपल्याला भेटतात आणि ते आपल्याकडे काही मागतात त्यांच्यासाठी आपण शक्य तितके चांगले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येशू जेव्हा आपल्या शिष्यांकडे परत आला तेव्हा त्याने त्यांना झोपलेले पाहिले. त्याने त्यांना जागे राहून प्रार्थना करण्याची सूचना दिली, जेणेकरून ते प्रलोभनात पडणार नाही. आणि मानवी स्वभावाविषयी एक महत्त्वपूर्ण सत्य त्याने सांगितले. तो शिष्याकडे परत आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, तुम्ही माझ्याबरोबर 1 तासही जागे राहू शकत नाहीत का? जागे राहा आणि प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही प्रलोभनात पडणार नाही. आत्मा तयार आहे पण देह दुर्बळ आहे. आपण प्रार्थनेत सदैव जागरूक असले पाहिजे, जेणेकरून आपण प्रलोभनांना बळी पडणार नाही. कारण आपला आत्मा तयार असला तरी आपला मानवी स्वभाव अनेकदा दुर्बळ असतो. येशूची अटक.
येशूच्या दरम्यान 3 महत्त्वाच्या घटना घडतात. एक, यहुदाकडून विश्वासघात. तो अजून बोलत असताना यहुदा 12 शिष्यांपैकी एक आला. त्याच्यासोबत तलवारी आणि काठ्या घेऊन मोठी गर्दी होती, जी मुख्य याजक आणि लोकांचे ज्येष्ठ यांनी पाठवली होती. विश्वासघात करणाऱ्याने त्यांना खूण दिली होती. ज्याला मी चुंबन देईन तोच तो आहे, त्याला अटक करा. यहुदा लगेच येशूकडे गेला आणि म्हणाला, नमस्कार रब्बी, आणि त्याने त्याला चुंबन दिले. जसे आपण यहुदाप्रमाणे येशूचा विश्वासघात करू नये, तसेच ज्याने आपल्यावर विश्वास ठेवला आहे त्यांच्याशीही आपण नेहमी प्रामाणिक आणि विश्वासू राहिले पाहिजे. 2, अटक आणि येशूची प्रतिक्रिया. विश्वासघाताच्या प्रसंगीही येशू शांत आणि संयमी राहतो आणि जमाव त्याला पकडण्यापूर्वी यहुदाला सन्मानाने संबोधतो. येशू म्हणाला, मित्रा, जे करण्यासाठी तू आला आहेस ते कर. मग ते लोक पुढे आले आणि त्यांनी येशूला धरले आणि त्याला अटक केली. शिष्यांची प्रतिक्रिया. 3, शिष्यांची प्रतिक्रिया. त्या गोंधळाच्या क्षणी येशूच्या एका साथीदाराने त्याचे रक्षण करण्यासाठी तलवार उपसली, पण येशूने हिंसाचाराला विरोध केला आणि सांगितले की हे सर्व शास्त्र पूर्ण होण्यासाठी घडत आहे. शेवटी सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. ज्यातून येशूने आधी सांगितलेला आत्मा तयार आहे पण देह दुर्बळ आहे या मानवी कमकुवतपणाचे दर्शन होते. अटक आणि अहिंसेचा संदेश. मग ते लोक पुढे आले आणि त्यांनी येशूला धरले आणि त्याला अटक केली. खरे शिष्य म्हणून आपण हे जाणले पाहिजे की येशूचे अनुसरण करताना आपल्याला अटक किंवा छळाला सामोरे जावे लागेल. कदाचित विश्वासाच्या जीवनात येणाऱ्या परीक्षा आणि दुःखापासून आपण दूर राहू शकत नाही. अशा प्रसंगी आपण त्याला सोडून देऊ नये, कारण येशूने इशारा दिला आहे, जो कोणी नांगराला हात लावून मागे पाहतो तो परमेश्वराच्या राज्यासाठी योग्य नाही. महायाजकाच्या सेवकावर प्रहार. या गोंधळाच्या वेळी येशूच्या एका साथीदाराने त्याचे रक्षण करण्यासाठी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा येशूच्या एका साथीदाराने तलवार काढली, ती उपसली आणि महायाजकाच्या सेवकावर प्रहार करून त्याचे कान कापले. येशूने लगेच हस्तक्षेप केला, आपल्या शिष्याला धारेवर धरले, त्याला तलवार परत ठेवण्याची आज्ञा दिली. त्याने स्पष्ट केले की त्याचे शरण जाणे हे कमजोरीमुळे नव्हते, तर ती त्या परमेश्वराच्या योजनेमुळे ते होते. येशू त्याला म्हणाला, तुझी तलवार तुझ्या जागी ठेव, कारण जे तलवार उचलतात ते तलवारीनेच नाश पावतील. शांतीचा संदेश. अहिंसेचे तत्त्वज्ञान. येशू आपल्याला शिकवतो की आपल्यावर कितीही दुःख किंवा अन्याय झाला तरी आपण कधीही सूड उगवू नये. यामागील कारण स्पष्ट आहे. हिंसा नेहमी अधिक हिंसा निर्माण करते. जेव्हा आपण आपल्या शत्रूंवर हिंसा करतो तेव्हा तीच हिंसा आपल्याकडे परत येते आणि शेवटी शांतीचा नाश होतो, सर्वांचा नाश होतो. इथे कोणीही खरे जिंकत नाही, उलट दोन्ही बाजू त्रस्त होतात, दोन्ही बाजू हरतात आणि शेवटी नष्ट पावतात. कोणत्याही वादात योग्य मार्ग म्हणजे प्रामाणिक संवाद साधणे आणि आपल्या भावना व्यक्त करणे. दोघांचाही विजय म्हणजे विन विन सिच्युएशन. असा मार्ग स्वीकारल्यास सर्वांसाठी शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. दुर्दैवाने अनेक लोक या तत्त्वज्ञानाला स्वीकारत नाहीत किंवा त्यानुसार वागत नाहीत. म्हणूनच जगात अजूनही युद्धे होत आहेत, जी फक्त विनाश आणि दुःख निर्माण करतात. आजच्या काळातही आपण पाहतो की संवादाच्या अभावामुळे दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर दुःख सहन करावे लागते. शिष्यांचे पलायनाने प्रमुख याजकासमोर खटला. जेव्हा येशूचे शत्रू त्याला पकडण्यासाठी आले तेव्हा त्याच्या शिष्यांची मानवी दुर्बलता स्पष्टपणे दिसून आली. सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. ज्यांनी त्याच्या गरजेच्या वेळी येशूला सोडून गेले त्या शिष्यांप्रमाणे आपण कधीही वागू नये. खरे शिष्य म्हणून आपण येशूसोबत ठामपणे उभे राहिले पाहिजे आणि आपल्या प्रभूसाठी अडचणी, परीक्षा, दुःख आणि मृत्यूही स्वीकारण्यास तयार असले पाहिजे. अशा दृढतेतूनच आपण त्याच्याशी आपली निष्ठा सिद्ध करू शकतो. महायाजकासमोर येशू. खटल्यादरम्यान महायाजकाने येशूला जिवंत परमेश्वराच्या शक्तीवर त्याची खरी ओळख सांगण्यास भाग पाडले. महायाजक त्याला म्हणाला, मी तुला जिवंत परमेश्वराच्या शक्तीवर आज्ञा देतो, आम्हाला सांग की तू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहेस का? येशूने त्याच्या शब्दाला पुष्टी दिली आणि आपल्या भविष्यातील महिमेकडे निर्देश केला. तू तसेच म्हणालास, येशू म्हणाला. येशू उत्तरला, परंतु मी तुम्हाला सर्वांना सांगतो
आतापासून तुम्ही मनुष्यपुत्राला सामर्थ्यवानाच्या परमेश्वराच्या उजव्या हाताला बसलेला आणि आकाशाच्या ढगांवर येताना पाहाल. निंदेचा आरोप, ब्लास्फेमी या विधानामुळे महायाजक संतापला. त्याने संतापाच्या चिन्ह म्हणून आपली वस्त्रे फाडली. संतापामुळे आपली वस्त्रे फाडली आणि जाहीर केले की येशूने परमेश्वराची निंदा केली आहे. त्याने पुढील साक्षीची गरज नाकारली आणि सर्वांचा निर्णय मागितला. त्याने उत्तर दिले, तो मृत्यूदंडास पात्र आहे. सत्याची किंमत. येशूला फक्त त्याच्या ओळखीबद्दल आणि कार्याबद्दल सत्य सांगितल्यामुळे दोषी ठरवले गेले. त्याचप्रमाणे आपणही जेव्हा येशूबद्दल सत्य सांगतो किंवा इतरांना त्याला आपला वैयक्तिक प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो तेव्हा आपल्यालाही विरोध किंवा निंदा सहन करावी लागेल. मानवजातीच्या तारणासाठी परमेश्वराच्या योजनेची पूर्तता करताना येणारे दुःख सहन करण्यासाठी आपण येशूप्रमाणेच तयार असले पाहिजे. मित्रो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला लिहा किंवा कॉल करा. माझे व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलमधील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूझाला भेट द्या व सबस्क्राईब करा, पुरस्कृत करा. तसेच वर्ल्ड ऑफ इमोशन्स https://worldofemotions.in या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन म्हणजे पुस्तक, ई बुक, ऑडिओ बुकच्या स्वरूपात मोफत डाउनलोड तुम्ही करू शकता. माझे व्हिडिओ चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहेत. कृपया ही माहिती तुमच्या मित्राशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्ने, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण होवोत. आमेन. आभारी.